बाहेर संतोषदासे रघुनंदन बळ समान दोघांचे. हा सुग्रीव आणि वाळी हे भाऊ आहेत. मग यांचं बळ सुद्धा समान आहे. वानर काही कमी आहेत का? शेवटी ब्रह्मदेवाच्या कुळामधले असल्यामुळं हे युद्ध करू लागलेले आहेत. ज्यावेळेस यांचं युद्ध प्रभू रामचंद्र पाहू लागलेले आहेत आणि रामाला सुद्धा अंध वाटत आहे. दोघे वानरान्यान सबळबळे समसमान देखो नि श्रीरामे योजिला बाण वाळी विंधून मारावया. रामाने विचार केला की अधर्माचा आपल्याला नाश करायचा आहे, अधर्म संपवायचा आहे. अधर्माच्या बाजूनं हा वाळी आहे आणि धर्माच्या बाजूनं हा सुग्रीव आहे. मग जो अधर्मी आहे वाळी त्याला आपण मारायचं आहे म्हणून आपल्या धनुष्याला बाण प्रभू रामचंद्रांनी लावलेला आहे. तव वाळी सुग्रीव दोघे जण ठाण मान वर्ण लक्षण रूपरेखा समसमान कोणास बाण विंधावा. रामांना प्रश्न पडलेला आहे, मारायचं आहे, वाळीला मारायचं आहे. पण ज्यावेळेस राम पाहू लागलेले आहेत ठाण मान गुण रूप सर्व एकच आहे. या वाळीमध्ये आणि या सुग्रीवामध्ये तिळवर सुद्धा फरक दिसत नाही. त्यावेळेस रामांना आश्चर्य झालेलं आहे. हा बाण आपण सोडावं, पण सोडावं कुणावं? मग असा विचार राम करत आहे. जैसे का दोघे अश्विनो देव समरूप समान भाव तैसेची वाली सुग्रीव समावयव सारखे. एक सारखेच आहेत, किंचित सुद्धा बदल सुग्रीवामध्ये किंवा वाळीमध्ये दिसत नाही. मग जर आपण बाण सोडला आणि चुकून बाण जर सुग्रीवाला लागला तर हे योग्य होणार नाही. राम विचार करू लागलेले आहेत. धनुष्याला बाण चढवलेला आहे, बाण आता सोडायचा, पण बाण सोडाव कुणावर हा विचार सुद्धा रामांना पडलेला आहे. श्रीराम सजोनिया बाण स्वय झाला विस्मयपन्न दोघा माझी वाडी कोणासी आपण वधावे. राम विचार करत आहेत. रामांना संशय येऊ लागलेला आहे. अरे बाबा आपण बाण सोडावं, पण कोणावर सोडावं? हा वाणी सारखा दिसतो, सुग्रीव ही एक सारखा दिसतो, मग आपण मारावं कुणाला हा विचार राम करत आहेत. न कळोनिया विंधू जाता अवचट झाल्या सुग्रीव घाता तेव्हा मी झालो विश्वासता भाकही वृथा होय माझी. मी जर नकळत बाण सोडला आणि हा बाण जर वाळीला न लागता सुग्रीवाला लागला तर कसं करावं? मी जे वचन दिलेलं आहे, मी जो विश्वास सुग्रीवाला दिलेला आहे त्या विश्वासाचा विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही असं राम मनाच्या ठिकाणी विचार करत आहेत. बाण लागलिया अवचित्ता श्रीराम मारिले शरणागता ऐसे निंदक वैसे माता शोभ समजता पूर्वजांसे. मी जर बाण सोडला आणि हा बाण जर जाऊन सुग्रीवाला लागला तर काय होईल? तर माझी निंदा झाल्याशिवाय राहणार नाही, माझ्या माथ्यावर पाप बसल्याशिवाय राहणार नाही, जे माझे पूर्वज आहेत ते सुद्धा माझ्यावर रागवल्याशिवाय राहणार नाही. अरे हा सुग्रीव शरणागत आलेला आहे, शरण आलेला आहे आणि शरण आलेला तू मारलास असं माझं या ठिकाणी काय होईल? या ठिकाणी मला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही, पूर्वजाला दुःखाने राग आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याचा विचार राम करत आहे. मुख्य शोभेल हरिश्चंद्र शिवी भगीरथ प्रतक नरेंद्र काकुस दीपादी नुपवर वंशाचे समग्र शोभते. एवढंच नाही, कुणाला राग येईल? जे माझे वंशज आहेत, जे की हरिश्चंद्र असेल किंवा आणखी जे वंशज असतील त्यांना राग आल्याशिवाय राहणार नाही. मग मी अधर्माचं काम कसं करू आणि मी वाळीला कसं मारू हा सुद्धा विचार रामांना पडलेला आहे. रुक्मांगद धर्मांगद सूर्यवंशीचे वीर आघात अवघे शोभते प्रबुद्ध केले विरुद्ध श्रीरामे. अहो एक आहेत का? असे कितीतरी वंशज या वंशामध्ये आहेत. पण मी जर असं काम केलं किंवा असं जर या सुग्रीवाला मारण्यात वाळीला मारण्यामध्ये जर सुग्रीव माझ्या हातून मेला तर मात्र माझ्या माथ्यावर पाप बसल्याशिवाय राहणार नाही.
असा सुद्धा प्रश्न रामांना पडलेला आहे. शरणांगता वज्रपंजर मिथ्य मिरवे श्रीरामचंद्र ऐसे निंदतील सर्व लागल्या शर सुग्रीवा. माझा जर बाण वाळीला न लागता सुग्रीवाला लागला तर माझी सगळीच निंदा केल्याशिवाय राहणार नाही, सगळीच माझी चेष्टा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे राम जो वचन देतात तो पूर्ण करतात. हे जे आहे ते लोक काय म्हणतील, रामानं वचन दिलं, रामानं विश्वास दिला, पण रामानं या सुग्रीवासोबत विश्वासघात केला असं सुद्धा माझी निंदा करतील. म्हणून हा प्रश्न रामांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. ऐसे विचारुनी जाण श्रीराम विंधीच बाणत वाळीने केले आन जायो आपण पावावया. एवढा राम विचार करू लागले आहेत. सुग्रीवाला सांगितलं होतं, सुग्रीवा तू वाळीसोबत युद्ध कर, या युद्धामध्ये तुझ्या पाठीशी मी आहे. म्हणून सुग्रीव एवढा भुभुकार देऊन एवढ्या आवेशानं वाळीसोबत युद्ध करू लागलेला होता. पण ज्यावेळेस युद्ध करू लागलेला आहे त्यावेळेस वाळी काय करत आहे. वीर धैर्य अंगबाण सबळ बळे दोघे समान वाळीने जाणून आपण केले विंदान निज विजया. वाळीला माहित होतं जेवढं सामर्थ्य माझं आहे तेवढंच सामर्थ्य सुग्रीवाचं आहे. पण आपण या सुग्रीवाला कसं आपण हरवू याचा विचार वाळीनं केलेला आहे. सुग्रीवा नाटोपे निज बळे वाळी सकळले युद्धा समेळे मग दाखविले वरद माळे जय काळे निज विजयार्थी. म्हणून वाळीला माहित होतं आपण जर अशी लढाई केलं किंवा असं युद्ध केलं तर सुग्रीव आपल्याला आटोपणार नाही, कारण आशीर्वाद रामांचा या सुग्रीवाच्या पाठीमागं आहे. एवढंच नाही तर आपण काय करावं लागेल, जे आपल्याकडे वरदमाळ आहे, जी कश्यपानं इंद्राला दिलेली आहे आणि इंद्रानं मला दिलेली आहे, ही जर वरदमाळ आपण सुग्रीवाला दाखवलं तर सुग्रीवाचं सामर्थ्य कमी झाल्याशिवाय राहणार नाही. हे कोण वाळीनं केलेलं आहे. युद्ध करिता वर्षानुवर्षी श्रम खेद नव्हे दोघासी वाले जाणून मानसी मग माळेसी प्रयोजी. या वाळीनं जाणलेलं आहे कित्येक वर्ष जरी आपण युद्ध केलं तरी असंच युद्ध चालणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आपलं हत्यार काढावं लागेल. आपलं हत्यार काय आहे तर ही वरदमाळ. आपण जर ही वरदमाळ सुग्रीवाला दाखवली तर सुग्रीवाची शक्ती क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं सामर्थ्य वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही योजना वाळीनं आखलेली आहे. होता वरदमाला दर्शन सूर्य शक्ती झाली क्षीण भोंगी उनी पडे आपण मूर्छित पूर्ण वृक्षमुखी. ज्यावेळेस वाळीनं आपली जी वरदमाळ होती ती सुग्रीवाच्या समोर दाखवलेली आहे, ज्यावेळेस सुग्रीवानं ही वरदमाळ पाहिलेली आहे त्यावेळेस सुग्रीवाला चक्कर येऊ लागलेली आहे. चक्कर येत येत धाड सुग्रीव जमिनीवर पडलेला आहे. रणी मूर्छित पडता पाहो सुग्रीवे सांभाळला आओ उडून ऋषीमुखी पाहो पडे महाभाव मूर्छित. सुग्रीवानं जाणलेलं आहे मी जर इथं पडलो तर वाळी मला ठेवणार नाही. म्हणून ज्यावेळेस अशी उडी मारलेली आहे की ऋषीमुख पर्वतावर हा सुग्रीव जाऊन पडलेला होता. कारण माझं जर इथं रक्षण कोण करणार असेल तर हा पर्वत आहे, हा आशीर्वाद माझ्या पाशी आहे आणि शाप वाळीला आहे. त्यामुळे ऋषीमुख पर्वतावर माझं रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही, माझे प्राण वाचतील या हेतूने सुग्रीवाने उडी या ऋषीमुख पर्वतावर मारलेली आहे. सुग्रीवाचा अंत वाळी होण शके ऋषीमुखात वाळी निज विजय गर्दत व्यर्थ रघुनाथ साई केला. त्यावेळेस वाळी म्हणू लागलेला आहे अरे सुग्रीवाला काही कळते का नाही, उगाच मोठं मोठं बोलत होता, या रामाचं मला महत्व सांगत होता. माझ्यासोबत राम आहे, राम होता तर कुठं गेला मग, दिसला पण नाही युद्धामध्ये. आणि सुग्रीवाची काय हालत झालेली आहे. म्हणून आक्रोश या ठिकाणी कोण आरोळी हा वाळी देत आहे. धरोणी श्रीरामाचे बळ मजसी करवाला सिसळ युद्धी केला सी विकळ व्यर्थ तळमळ का करेसे. या सुग्रीवाला अक्कल नाही, अक्कल असती तर माझ्यासोबत युद्ध करायला आलाच नसता. या रामाच्या जोरावर राम माझ्या पाठीशी आहे म्हणून माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी आला, माझ्यासोबत सळ करण्यासाठी आला. पण हा सुग्रीव माझ्यासमोर टिकू शकला नाही, कारण माझं सामर्थ्य जास्त
माझ्यासमोर टिकणार नाही अशी गर्व जो होता आणि गर्वाचा फुगारा जो होता तो वाळीच्या मनामध्ये झालेला आहे. मजसी करावया संग्राम सन्मुख राहावे न शके राम सांडिस ते राज्याचा भ्रम व्यर्थ श्रम करू नको. केवढा मोठा फुगारा होता. वाळीला वाटत होतं हा जो राम कोण राम आहे, त्याला खायला भाकर नाही, जेवायला कपडे नाहीत आणि अशा रामाचा धाक मला दाखवू लागलेला आहे. कारण ब्रह्मांडाचा बाप आहे पण हे वाळीच्या डोळ्यावर पट्टी आहे. वाळीला समजत नाही. वाळी म्हणू लागलेला आहे माझ्या वरदमाळे पुढे स्वतः राम जरी आला तरी त्याला पराभूत स्वीकारावा लागेल. त्याचे हार निश्चित आहे असा फुगारा वाळीच्या मनामध्ये बसलेला आहे. सुग्रीवा दिले रे जीवदान न मारे वृक्ष राजाची आन ऐसे वाळी गरजून गेला निघून किष्किंधे. वाळीनं मोठ्यानं आरोळी दिलेली आहे, हाक दिलेली आहे. अरे सुग्रीवा तुला मी जीवदान दिलं, जा तुला मारणार नाही. कारण तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी आला होतास पण तुला मी आज जीवदान दिलेलं आहे असं सुद्धा वाळी सुग्रीवाला म्हणत आहे. विजयाच्या जय जयकारी वाळी प्रवेशला नगरी सुग्रीव वृक्षमुखा माझारी दुःख करी विलपत. वाळीचा जय जयकार होऊ लागलेला आहे. आपल्या किष्किंधा राज्यामध्ये प्रवेश करू लागलेला आहे. जे वानर होते ते वाळीचा जय जयकार करू लागलेले आहेत. कारण वाळीचा विजय झाला, सुग्रीव हारला. सुग्रीव ऋषमुख पर्वतावर पडलेला आहे. कसा पडलेला आहे? अशक्त अवस्थेमध्ये पडलेला आहे, कणत पडलेला आहे, कुंतत त्याची अवस्था बिकट झालेली आहे. सुग्रीव पडताची मूर्छित वानर झाले हा भूत वाली भय भयभीत वानरे पळत ऋषीमुखे. त्यावेळेस जे वानर उरले होते ते सुद्धा त्याने काय म्हटलं की बाबा आपण जर इथं राहिलो तर हा वाळी आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे आपण ऋषमुख पर्वत गाठावं आणि तिथं जर गेलो तर हा वाळी येऊ शकणार नाही. भयभीत झालेले आहेत वानर. कारण सुग्रीवाची अवस्था अशी झालेली आहे तर मग आमची अवस्था काय होईल अशी भीती या वानरांच्या मनामध्ये पडलेली आहे. वाळीच्या घाई जरी भूत रक्त नाही मेला दगदगी तर सुग्रीवा तुझी विलपत साहेर गुणात मोहीचे. सुग्रीव विचार करत आहे मी वाळीसोबत युद्ध केलं, काय अवस्था झाली माझी. कणत कुंतत पडलेला आहे, अशक्त झालेला आहे, भयंकर युद्ध झालेलं आहे. वाळीचं आणि सुग्रीवाचं काही कमी युद्ध झालं नाही, भयंकर असं युद्ध झालं. युद्धामध्ये हा सुग्रीव जखमी झाला. त्यावेळेस विचार करत आहे मी एवढं मन लावून युद्ध केलं, माझं मन आणि तन सुद्धा लावून युद्ध केलं पण राम तिथं ढुंकून सुद्धा पाहायला आला नाही. राम कुठं गेला? मला या अडचणीच्या या माझ्यावर विघ्न आलं पण राम मला सहाय्य झाला नाही असा विचार सुग्रीव करत आहे. वाली वधाचा क्रम श्रीरामे दावो निप्राक्रम करविला युद्ध धर्म अति दुर्गम वाळीसे. म्हणूनच सुग्रीव विचार करत आहे. रामानं सांगितलं सुग्रीवा तुझ्या पाठीशी मी आहे. पण ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस राम कुठं होते? रामानं बाण सोडला नाही, या वाळीला मारलं नाही पण वाळीनं मात्र मला मारलं याचं दुःख सुग्रीवाला झालेलं आहे. श्रीराम बाळाचा निधनीट युद्ध केले कडाकडाट श्रीरामे पाहिला माझा शेवट भयवंत जवळकडे. या सुग्रीवाचं आणि वालीचं घनघोर असं युद्ध चालू असताना वालीला माहिती होतं की या सुग्रीवाला माळ दाखवल्याबरोबर या सुग्रीवाची शक्ती क्षीण होणार आहे. वाळीनं आपल्या गळ्यातली माळ दाखवल्याबरोबर शक्ती क्षीण झाली आणि वाळीची ताकद तेवढी पोहोचली नाही. त्यावेळेस वाळी हा या पर्वतावर पडलेला आहे. त्यावेळेस या वाळीनं आपल्या वडिलाची आण घेतलेली आहे. वृक्षराजाची आण मी तुला मारणार नाही असं म्हणून वाळी निघून गेलेला आहे. आणि इकडं या सुग्रीवाला दुःख होऊ लागलेलं आहे. रामानं आपल्याला सांगितलं होतं की मी वाळीला मारीन पण वाळीला तर रामानं मारलं नाही पण माझाच या ठिकाणी घात होत होता असं या सुग्रीवाला वाटून दुःख वाटू लागलेलं आहे. वाळीने गेला जरी भूत तरी साय नव्हे श्री रघुनाथ दैव आले ऋष्य मुखांत येववीर प्राणात पावतो. खरोखरच माझं दैव काहीतरी होतं म्हणून मी वाचलं या ऋषीमुखी पर्वतावर मी येऊन पडलो. कारण का तर त्या ठिकाणी वाळीला येता येत नव्हतं.
हा शाप वाळीला होता, त्यामुळे वाळी या ठिकाणी येऊ शकला नाही. रामानं वाळीला मारलं नाही, पण माझा घात या ठिकाणी होणार होता. माझं भाग्य म्हणून मी या ठिकाणी वाचलो आणि मी या ऋष्यमुखी पर्वतावर पडलो. मी जर या पर्वतावर पडलो नसतो तर मी कदाचित वाचलो नसतो, असा सुग्रीव म्हणू लागलेला आहे. पडतो ऋष्यमुखा बाहेरी तरी वाळी मारिता क्षणा माघारी श्रीराम होऊनी हाहाकारी रणद्वारी गांजल्यो. काय झालं असतं, माझं नशीब चांगलं म्हणून मी या ऋष्यमुखी पर्वतावर पडलो आणि इथं जर मी पडलो नसतो, बाहेर कुठं जरी पडलो असतो तर या वाळीनं मला सोडलं नसतं. खूप घनघोर असं आम्ही युद्ध केलं, खूप दिवस चालले, पण आमचा या ठिकाणी माझा पराभव झाला. राम असणारे फक्त पाहत राहिले, त्यांनी काहीही केलं नाही. रामावर मी विश्वास ठेवला आणि या वाळीसोबत युद्धासाठी गेलो, पण रामानं मला काहीही केलं नाही. रामानं वाळीला मारलं नाही. माझं नशीब चांगलं, मी वाचलो, असा तो वाळी म्हणू लागला आहे. श्रीरामाचे साह्य बळ रणरंगी झाले विफळ सुकली कृपेंची पैओल पायी सखोल गांजलो. पायी सखोल गांजलो. श्रीरामानं मला सहाय्य करतो म्हणले होते, म्हणून मी युद्धासाठी वाळीकडे गेलो, नाहीतर मी वाळीच्या नादाला लागलो नसतो. पण रामानं मला सांगितलं तू जा, मी आहे पाठीमागं, म्हणून मी गेलो. आणि राम माझ्याकडं आले सुद्धा नाहीत, फिरकले सुद्धा नाहीत, काय झालं असेल आणि काय नाही. मी वाचलो, माझ्या नशीब होतं म्हणून मी या ठिकाणी वाचलो, असं तो रामाला दूषण देऊ लागलेला आहे. श्रीरामे हरविले निरकांता तो काय मद साय होईल आता व्रता बोलणे श्री रघुनाथा मद तत्वता मानले. मज तत्वता मानले. मला वाटलं होतं काय, प्रभू श्रीरामाला माहिती आहे त्यांची सीता रावणानं नेली आहे. हे दुःख प्रभू श्रीरामाला माहिती होतं, कारण का माझीही पत्नी या वाळीनं नेलेली होती. आमच्या दोघांचं दुःख समान होतं. रामाला हे दुःख कसं आहे ते माहिती होतं, म्हणून मला वाटलं होतं की राम मला सहाय्य करतील, मला मदत करतील आणि या वाळीला मारतील, असं मला वाटलं होतं. पण ते या ठिकाणी खरं ठरलं नाही, असा सुग्रीव म्हणू लागला. श्रीराम सत्य सर्वज्ञ राज्य तो दोन्ही आलावना तोही माझी संरक्षणा मिथ्या प्रतिज्ञा होईल ठेला. काय म्हणू लागला सुग्रीव? प्रभू श्रीराम आपलं राज्य सोडून कुठं आलेत? या वनाच्या ठिकाणी आले, खरं आहे. पण इथं कशासाठी आले? त्यांची सीता या रावणानं हरण केली म्हणून आले. त्यांची प्रतिज्ञा या ठिकाणी फेल झालेली आहे, विफळ झालेली आहे. कारण का तर वालीला मला जो शब्द दिलेला होता, वालीला मी मारन, ही प्रतिज्ञा रामाची फेल या ठिकाणी झाली आहे, असं हा सुग्रीव म्हणू लागलेला आहे. ऐसा सुग्रीव विलपत तव लक्ष्मण हनुमंता समवेत तेथे आला श्री रघुनाथ कृपावंत कृपाळू. अशा बऱ्याचशा गोष्टी हा सुग्रीव या ठिकाणी म्हणू लागला आहे आणि रडू लागलेला आहे, शोक व्यक्त करू लागला आहे, त्याला घाबरून गेलेला आहे. मी मरत होतो, वाचलो. मी जर या ऋष्यमुखी पर्वतावर जर पडलो नसतो तर मी वाचत नव्हतो. रामावर मी भरोसा ठेवला आणि मी युद्धासाठी गेलो, पण राम पाठीमागच्या पाठीमागे निघून आले. मला कसलंच सहकार्य या रामानं केलं नाही, असं म्हणू लागला, असं विवळू लागला. त्यावेळेस प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमंत हे तिघेजण मिळून ज्या ठिकाणी हा सुग्रीव पडलेला होता त्या ठिकाणी हे तिघेजण आलेले आहेत. स्वमुखे सांगे श्री रघुनाथ वाळीसी पाचारी युद्धार्थ दृष्टी पडतांची करीन घात तुझा कार्यार्थ साधिन. काय सांगितलं होतं? रामानं स्वतःच्या मुखानं सांगितलेलं होतं, तू युद्धासाठी जा, तू युद्ध कर, या वाळीला युद्धासाठी बोलव, तू युद्ध ज्यावेळेस करशील त्यावेळेस मी स्वतः या वाळीला मारन, असं स्वतःच्या तोंडानं रामानं सांगितलेलं होतं. पण रामानं असं काहीही केलं नाही. असे राम, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण आणि हा हनुमंत या सुग्रीवाचा जवळ येऊन काय म्हणतात ऐका. ऐसे बोलूनी आपण वाळीसी मद लागले रण घाई माझा निघता प्राण साह्य संपूर्ण नव्हेची. साह्य संपूर्ण नव्हेची असं रामानं म्हणलेलं होतं अगोदर. काय? मी तू जा, मी आहे,
मी त्या वाळीला म्हणले, पण खरोखर मारलं का नाही मारलं असं प्रभू श्रीरामाला हा वाळी या ठिकाणी या सुग्रीव म्हणू लागलेला आहे. आता येऊन येत काय साधिसी कार्यात, वाळी गेला नगरात निज विषयात साधुनी. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि हनुमंत येऊ लागले. त्यावेळेस हा सुग्रीव म्हणू लागलाय, आता काय उपयोग आहे म्हणले. आता येऊ लागलेत माझ्याकडे. ज्या वेळेस यांचं काम होतं, सांगितलं होतं यांनी मी वाळीला मारन, पण ते वाळीला मारले नाही. आणि आता माझ्याजवळ येऊ लागलेले आहेत. काय काम आहे आता माझ्याकडे यांचं. आता माझ्याकडे कशाला येत असतील. ज्याला मारायचं होतं तो वाळी निघून गेलेला आहे मला या ठिकाणी घायल करून. आणि आता ही तिघजण माझ्याजवळ येऊ लागले तर असा हा सुग्रीव आपल्या मनाला म्हणू लागलेला आहे. वाळीने करिता ती निर्वाण, नाही ढळलो प्रमाण, वरद माळा दाविता जाण, मूर्छापन्न मी पडलो. मूर्छापन्न मी पडलो. वाळीसोबत युद्ध किती केलं, मी काही कमी पडलो नाही. भरपूर असं त्याच्यासोबत युद्ध केलं, भरपूर मारण्याचा प्रयत्न केला, पण माझा प्रयत्न त्या ठिकाणी फेल ठरला. कशामुळं. ज्यावेळेस ही कश्यपानं दिलेली इंद्राची माळ जी होती, ही माळ या वाळीनं दाखवल्याबरोबर माझ्या अंगात जी शक्ती होती ती पूर्ण क्षीण झाली. नाहीतर मी वाळीला या ठिकाणी मारलो असतो, पण त्या माळामुळं मला हार पत्करावी लागली असा हा सुग्रीव म्हणू लागला आहे. दैवे पाडिले ऋष्यमुखात, एवमी माळी करिता माझा घात, साय नवदसी मूर्छित, दुःखाभिभूत मज गेले. दुःखाभिभूत मज गेले. मला दुःखी केलं. मी जर त्या ठिकाणी युद्ध केलं करून रामानं जर सहाय्य केलं असतं तर मी कसा असतो, आज विजय असतो माझा. पण रामानं सहकार्य कसलंच केलं नाही. वाळीची माळ पाहिल्याबरोबर माझ्या अंगातली ताकद निघून गेली आणि मी मूर्छापन्न झालो. पण मूर्छा येत असताना मी कुठं उडी मारली, या ऋष्यमुख्य पर्वतावर मारली. म्हणून माझं भाग्य थोर, मी वाचलो. नाहीतर रामाच्या भरोश्यावर मी या ठिकाणी वाचलो नसतो असा हा सुग्रीव म्हणू लागला आहे. मी मूर्छित होता उन्मुख, पाठीसी घालवणी निशंक, वाळीसी नवेसी सन्मुख, परम दुःख मज दिदले. परम दुःख मज दिदले म्हणजे सुग्रीवाला दुःख झालेलं आहे कितीही. आता युद्ध करायचं, कुस्ती खेळायची, कुस्तीमध्ये जर हार म्हणल्यावर त्याला काय होईल, नामुष्कीच होईल की. ही नामुष्की या सुग्रीवाची झाली आहे. ज्यावेळेस माळ समोर पाहिल्याबरोबर मी पाठ केली माळाकडं आणि त्या ठिकाणी उडी मारलो आणि या ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी येऊन पडलो. मी जर त्या माळाकडं पाठ केलं नसतो, मी जर त्या माळाकडं पाहत बसलो असतो आणि तसंच जर सुग्रीवात या वालीसोबत जर युद्ध मी केलो असतो तर मी वाचलो नसतो. मी तिथून उडी मारलो आणि या ऋषमुख पर्वताच्या ठिकाणी आलो, म्हणून मी वाचलो असा हा सुग्रीव वारंवार म्हणू लागलेला आहे. साय होऊन या करावे सुख, श्रीराम सत्यवादी तिही लोकी, तुवा मज गेले परम दुःखी, तेही लटकी कीर्ती केली. काय तुम्ही लटके कीर्ती केलेली आहे. फक्त लबाड म्हणून मला सांगितलं जा मी आहे पाठीमागं, पण खरोखर तुम्ही माझ्या पाठीमागं आला का नाही आले. रामा काय रामा असं काय केलं तुम्ही जर माझ्या पाठीमागं आला असतास तर वाळीचा वध आज झाला असता. पण तुम्ही मला सहकार्य केलं नाही. त्या सहकार्य केलं नसल्यामुळं माझी या ठिकाणी नामुष्की झाली आणि मी या ऋष्यमुखी पर्वताच्या ठिकाणी पडलो असं तो रामाला आता म्हणू लागलेला आहे. सुग्रीव देखुनी दुःखाभिभूत, कळवळला श्री रघुनाथ, त्यांचे ऐकूनी हृदित, स्वयं बोलत कृपाळू. एवढ्या गोष्टी हा सुग्रीव प्रभू श्रीरामाला म्हणू लागलेला आहे. त्यावेळेस रामालाही दुःख वाटलं. खरोखर म्हणजे आपली चूक आहे. आपल्या भरोश्यावर हा सुग्रीव या वाळीचा वध करण्यासाठी गेला होता, पण आपण याला सहकार्य केलं नाही, ही आपली चूक आहे. रामानं मान्य केलं आणि सुग्रीवच्या हातापाठीवरून हात फिरवला आणि जवळ घेतलं हृदयाशी. आणि या सुग्रीवाला प्रभू श्रीराम काय म्हणतात. क्रोध जाणूनी सावधान, सुग्रीवा एक माझे वचन, सायन भावयाचे कारण, झाले विंदान पर्येसी. सुग्रीवाला भयंकर असा राग आलेला होता. खरोखरच आहे की एखाद्या माणसानं आपल्याला म्हणलं तू चल पुढं, मी पाठीमागं आहे म्हणलं, आणि आपण पुढं भांडण लागलं आणि तो जर मागच्या मागे निघून गेला तर राग येणं राहील का.
तसा राग या सुग्रीवाला आलेला होता. म्हणून रामानं जवळ घेतलं आणि सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा तुझं म्हणणं बरोबर आहे, मला मान्य आहे, पण मी काय सांगतो ते ऐक थोडं. तुझ्या जे मनात जे राग आहे माझ्याविषयी तो बरोबर आहे, पण त्या रागाचं निस्सारण मी करतो. काय झालं आणि काय नाही माझं थोडंसं ऐक सुग्रीवा, असं ते सुग्रीवाला म्हणू लागले. गुणी लावून या बाण, वाळीचा म्या घ्यावा प्राण, तव तुम्ही बंधू दोघे जण, समसमान भासले ती. प्रभू श्रीराम या सुग्रीवाला म्हणू लागले आहेत, सुग्रीवा तुझ्या म्हणण्याप्रमाणे आणि आपल्या जो नियम ठरला होता त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी आलो. तुमच्या दोघांचं युद्ध चालू होतं. आता मी बाण काढला, धनुष्य काढलं, धनुष्याला आपला बाण लावला आणि ज्या वेळेस तुम्हाला दोघांकडे पाहिलो, आता या वाळीला मारायचे, वध करायचे म्हणून बाणाचा निशाणा धरल्याबरोबर तुम्ही दोघं भाऊ कसे एक समान दिसू लागला, एक सारखे दिसू लागला. दोघांमध्ये मला फरक काहीच दिसना गेला, असं प्रभू श्रीराम या सुग्रीवाला सांगू लागलेले आहेत. वस्त्रे अलंकार अर्पण, रूपरेखा समसमान, न कळे वाळीचे निज चिन्ह, या लागी बाण न विधींचं. ज्यावेळेस मी मारण्यासाठी आलो त्यावेळेस तुम्ही दोघं समसमान दिसू लागला. शरीर बांधा तुमचा सारखाच, मुखाकडे पाहिलं तर सारखंच, पायाकडे पाहिलं तर सारखंच. कारण का तर एकाच आईच्या पोटी जन्म होता, दोघं भाऊ सारखेच होते. शरीराकडे पाहिलं सारखंच, लंगोटीकडे पाहिलं सारखंच, जेवढे काही अंगावर कपडे होते ते तसले सारखे दिसू लागले. दोघांची गदा पण समान दिसू लागली. मला दोघांमध्ये तीळ मात्र फरक या ठिकाणी दिसना गेला. म्हणून मी त्या ठिकाणी तुला बाण मारले नाही. आणखी काय सांगतात प्रभू श्रीराम? न कळोनी बाण विंदिता, जरी तुझ लागता अवचिता, तरी श्रीरामे मारले शरणागता, निज जगता घन्यता तिन्ही लोकी. अरे सुग्रीवा, मला सगळ्या गोष्टी ज्ञान होत्या, मला मारायचं होतं, त्या मारण्यासाठीच मी आलो होतो. तुला शब्द दिलेला होता मी वाळीला मारणार आहे. पण दोघं ज्यावेळेस मला समसमान तुम्ही दिसू लागलात त्यावेळेस माझ्या मनाला वाटू लागलं की आता हा त्याचा सुग्रीव कोणता आहे आणि वाळी कोणता आहे. ना चालून आपण हा वाळी म्हणून जर बाण मारला आणि तो जर सुग्रीवाला लागला तर काय होईल? किती अनर्थ वडवल. तू माझ्यापाशी शरणागता म्हणून आलेला आहेस, शरण आलेला आहेस आणि शरणागताला मारल्यासारखं मला पाप या ठिकाणी लागेल. तिन्ही लोकांमध्ये माझी नामुष्की होईल म्हणून मी बाण मारला नाही, असं प्रभू श्रीराम या सुग्रीवाला सांगू लागले. अवचटे तुझ लागता बाण, मग म्या त्या जावा की आपुला प्राण, ऐसे जाणून आपण सरसंधार न करीत. शरसंधान मी केलेलं होतं पण केलो नाही, मारलो नाही बाण. त्याचं कारण एवढंच आहे, म्हणजे तुम्ही दोघं जण एक समान दिसू लागला. आणि जर न चुकता जर मी बाण सोडला, हा सुग्रीवच आहे, हा वालीच आहे म्हणून, आणि तोच बाण जर तुला लागला तर त्याचं पाप मला किती भोगावं लागेल, माझी नामुष्की किती होईल, माझा जीव या ठिकाणी मला ठेवावा वाटेल का, माझी नामुष्की होईल, माझी अपकीर्ती होईल. तू मला शरण आलेला होता, शरणागताला या ठिकाणी तुला वाचवायचं माझं काम आहे. आणि जर वाचवायचं सोडून मी जर तुला बाण लागला न चुकता आणि तुझा जर वध झाला तर काय होईल, किती अनर्थ माझ्या नशिबाला येईल, असं प्रभू श्रीराम या सुग्रीवाला समजावून सांगू लागलेले आहे. तुझे नी कैवारी एक एक, वाळीचे युद्ध करिता देख, तेही थोर आहे अटक, जरी सन्मुख भरतमाळा. आणखीन पुन्हा काय म्हणले, जर मी समोर आलो, ठीक आहे म्हणजे आता मला ओळखायचे म्हणून मी तुमच्या दोघांच्या समोर जर आलो तर काय होईल, तिथं एक आठ आहे. म्हणजे काय, वाळीच्या हातामध्ये जी माळ आहे त्या माळेच्या समोर मला पण येता येणार नाही. कारण का तर त्या त्या वालीला जी माळ दिलेली आहे त्या माळेचं वचन आहे, कुणीही समोर येऊ त्याची शक्ती क्षीण होणार. जरी माझी शक्ती क्षीण झाली नसती तरी ते वचन दिलेलं मोडलं गेलं असतं. वचन तर मला मोडायचं नाही, हे आपलं ठरलेलं आहे. दिलेलं वचन, वाळीला जे वचन दिलेलं आहे ते तर कंप्लीट करायचंय, पण वाळीचा वध करायचे. मग कसं बाजूला राहून त्याच्या समोर न येता, म्हणून मला तुमच्या दोघांच्या समोर पण मला येता आलं नाही, असे ते सुग्रीवाला सांगू लागले. जो जो युद्ध करी सन्मुख, वरदमाळा करी विमुख, मद नाही होणे
शक्ती क्षीण होणार. मग मला कसं तिथं पुढे येता येईल? मला बाजूला राहून बाण मारायचा आहे कुणाला? वाळीला. त्यावेळेस वाळीचा वध होणार आहे. असा वध मला करता येणार नाही. त्यासाठी मी समोर आलो नाही आणि या वाळीला मी मारू शकलो नाही. त्यामुळं या वाळीनं तुला मारलेला आहे, तुला घात केलेला आहे आणि त्यामुळं तू या वृषभ पर्वताच्या ठिकाणी येऊन पडलास. हे बरं झालं म्हणून सुग्रीवाला सांगू लागलेले आहे. युद्ध न करावया हेची कारण आम्ही पाचारोनी त्याची समरूपता तुम्हा दोघांची युद्धी ओळखावया सुग्रीवासी घालवी त्याची गजमाळा. त्यावेळेस प्रभू श्रीरामानं या सुग्रीवाला पाहिलेला आहे. सुग्रीव निघालेला आहे, युद्धासाठी सज्ज झालेला आहे. ज्यावेळेस हा सुग्रीव निघून आला त्यावेळेस सुग्रीवाला थांबवलेला आहे. थांब सुग्रीवा म्हणले, आता काय करायचं आहे आणि काय नाही मी सांगतो. तुम्हा दोघांमध्ये मला विषम दिसण्यासारखं काय आहे, काय करायचं आणि काय नाही हे प्रभू श्रीराम या सुग्रीवाला सांगू लागले. ती एक माळ घ्यायची आणि तुझ्या गळ्यामध्ये ती माळ टाकायची असं या सुग्रीवाला थांबवून प्रभू श्रीराम म्हणू लागले आहे. गज कमळ माळा सुलक्षण श्रीरामे निमोनिया आपण सुग्रीव कंठी घातली संपूर्ण ओळखण श्रीरंगी. काय केलंय प्रभू श्रीरामानं? सुग्रीवाला जवळ बोलावलं. गज कमळाची माळ आणलेली आहे आणि ती माळ गुपली आहे दोऱ्यामध्ये आणि या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये बांधलेली आहे. कुठं? जिथं कंठ असतो त्या कंठाला खेटून. जरी वार या वाळीनं केला तरी त्या माळाला लागू नये अशा प्रकारे ती माळ या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. जेणेकरून प्रभू श्रीरामाला वाळी कोणता आणि सुग्रीव कोणता ही ओळखता यावं म्हणून ही माळ प्रभू श्रीरामाने या सुग्रीवाला दिलेली आहे. गजांत लक्ष्मी या गावासी गज कमळ माळा घातली त्याची त्याची ओळखण रणभूमीसी वाली वदासी मुख्य मूळ. आणखी काय सांगितलं आहे? ती गज कमळ माळा म्हणजे कशी आहे? गज म्हणजे हत्ती. हत्तीचं बळ या सुग्रीवाच्या अंगामध्ये यावं. त्यामुळं काय होईल? या वाळीसोबत तो युद्ध करेल आणि युद्धामध्ये त्या सुग्रीवाला ताकद वाढेल. ज्यावेळेस ताकद वाढेल त्यावेळेस त्या वाळीचं हरण त्या ठिकाणी होईल. वाळीची ताकद कमी होईल आणि सुग्रीवाची ताकद जास्त होईल. आणि शेवटी जर सुग्रीवाला जमसना गेलं तर मग आपल्याला तर बाण मारायचा आहे. हा विचार प्रभू श्रीरामाने केलेला आहे. श्रीरामात्याती समर्थ माळाना तुटे युद्धांत लागता वीरांचे आघात भंगातील राममाळा. पुन्हा काय केलं श्रीरामानं? त्या माळेकडे असं पाहिल्याबरोबर ती माळ कशी आहे? एकदम चिटकून बसलेली आहे. जर युद्धामध्ये वाळीनं याच्यावर प्राणघातक हल्ला जरी केला तरी ही माळ तुटू नये. काही जरी झालं, किती जरी युद्ध यांचं दोघांचं चाललं, किती जरी शस्त्रानं प्रहार या सुग्रीवावर केला तरी ही माळ तुटली नाही पाहिजे. आणि माळ जर तुटली तर परत आणखी असाच होईल हा विचार प्रभू श्रीरामानं केलेला आहे आणि ती माळ घट्ट अशी या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये बांधलेली आहे. लक्ष्मण विंदानी महाबळी कमळाच्या अष्टदळी सबाय लिहिल्या नामावळी आतुरबळी तेने झाला. पुन्हा काय केलं? लक्ष्मणानं ती माळ गुंपलेली आहे. राम नामाच्या जपामध्ये ती माळ पूर्ण गुंपलेली आहे. प्रत्येक माळावर राम नाम टाकलेलं आहे. ही राम नामाची माळ या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये टाकली आहे. जेणेकरून सुग्रीवाला या ठिकाणी काही होऊ नये, त्याचा प्राण जाऊ नये, त्याच्यावर संकट येऊ नये म्हणून राम नामाचा जप करत करत ही गज कमळाची माळ गुंपलेली आहे आणि या सुग्रीवाला घातलेली आहे. गुणे विननिज कमळा निर्गुण गुंती गुंफिली माळा घालिता सुग्रीवाच्या गळा कळी काळा नावरे. पुन्हा काय केलंय? निज गुण निर्गुण जे काही गुण चांगले असतात तेच फक्त त्या माळेमध्ये यावे. निर्गुण जर कुठला आला असला तर तो निर्गुण बाजूला व्हावा अशी माळ तयार केलेली आहे. आणि या सुग्रीवाच्या गळ्यामध्ये हनुमंतानं आणि या लक्ष्मणानं दोघांना मिळून हनुमंतानं आणि लक्ष्मणानं दोघांना माळ या सुग्रीवाला घातलेली आहे. सुग्रीव कंठी घातल्या माळ हरिखला वानराचा पाळ नळ निळ तारस तरळ सैन्य सकळ समुदाव. तरी काळाला जरी वाटलं की
की या सुग्रीवाचा घात करावा तरी त्या माळ असल्यामुळे शक्य होणार नाही, अशी ती माळ या प्रभू श्रीरामानं या सुग्रीवाला दिलेली आहे आणि ती घातलेली आहे. त्यामुळं जे सैन्य होतं नळ नीळ, जे या सुग्रीवासोबत प्रधान होते, या प्रधानाला सुद्धा आनंद वाटलेला आहे. जेवढे सैन्य होतं वानर होतं यांना सुद्धा आनंद वाटलेला आहे आणि या सुग्रीवाचा जय जयकार हे इथं करू लागलेले आहे. श्रीराम सौमित्र हनुमंत सुग्रीव वानरा समवेत आले किष्किंधे पर्यंत हर्षयुक्त उल्हासे. हर्षयुक्त उल्हासे यांना आनंद वाटू लागला आहे. खरोखरच आता पहिल्या वेळेस तर काही यावेळेस होणार नाही, कारण का माळ घातलेली आहे. प्रभू श्रीराम सोबत आहेत, हनुमंत आहे, लक्ष्मण आहे, यांनी सगळेजण मिळून या सुग्रीवाचं बारकं छोटंसं सैन्य होतं ते पण सोबत घेऊन या किष्किंधा नगरीच्या जवळ हे सर्वजण आलेले आहेत. अति आक्रोशे महात्वर सुग्रीव करी भूभुकार ऐकोनी कोपला वाळी वानर युद्ध दुर्धर करू पाहे. आता सुग्रीवाची ताकद शतगुण वाढलेली आहे. या शतगुण ताकद वाढल्यामुळं भूभुकार सुद्धा तसाच येणार ना. जसा बी या किष्किंधा नगरीच्या जवळ आल्याबरोबर सुग्रीवानं डार करून उडी मारलेली आहे. उडी मारल्याबरोबर जय श्रीराम म्हणून गर्जना अशी मोठे लट या सुग्रीवानं केलेली आहे. त्यावेळेस या वाळीनं ही गर्जना ऐकली आणि काय म्हणतो वाळी, दोघे बंधू क्रोधयुक्त युद्ध करती अत्यद्भुत वाळी वधील श्री रघुनाथ तोही गुह्यात अवधारा. आता शतगुण ताकद घेऊन या प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन हा सुग्रीव या वाळीच्या जवळ आलेला आहे. वाळीला भूभुकार टाकलेला आहे, युद्ध करण्यासाठी आव्हान दिलेलं आहे. या वाळीने आव्हान स्वीकारलेलं आहे. तो वाळी पण थाडकन तिथून उठलेला आहे आणि दोघांचं युद्ध या ठिकाणी चालू झालेलं आहे. मग आता हे युद्ध कसं होणार, काय होणार हे तुम्हाला ऐकायचं आहे. ग्रंथकर्ते सांगत आहेत आणि मी तुम्हाला सांगत आहे. जे वाचलेलं आहे ते मी तुम्हाला सांगू लागलेलो आहे. एका जनार्दना शरण पुढे गोड निरूपण श्रीरामे वाली उद्धरण संसार तरण श्रीरामे. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नमस्कार करून ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. एवढी कथा ही आजच्या अध्यायामध्ये झाली आहे. उद्याच्या अध्यायामध्ये कथा काय आहे, प्रभू श्रीराम या वाळीला मारतील, त्याचा उद्धार या जगातून करतील, त्याला अमर करतील, ही उद्याच्या अध्यायामध्ये रसाळ कथा आहे. ऐकण्यासाठी गोड आहे आणि त्याचा लाभ ऐकणाऱ्याला मिळणार आहे असं ग्रंथकर्ते उद्याच्याला सांगणार आहेत, उद्याच्याला वाचणार आहेत. ते तुम्ही उद्या ऐकायचं आहे असं ग्रंथकर्ते या ठिकाणी तुम्हाला सांगू लागलेले आहे. श्रीराम नामे द्विअक्षर खरक्षर खरातीत पर राम नाम स्वरे निरंतर पावन नर तिन्ही लोकी. पावन नर तिन्ही लोकी. राम नामाचा जो जप केलेला आहे आणि ती माळ जी घातलेली आहे ही तिन्ही लोकांमध्ये अमर होणारी आहे. वाळीचा वध उद्या होणार आहे, तो अमर होणार आहे. ही कथा उद्या आहे असं ग्रंथकर्ते सांगत आहेत. राम नाम पडता एका एक तोही तिही लोकी अलौकिक एका जनार्दनी होत एक नित्य निष्ठक श्रीराम. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे एका कार्तिकाया सुग्रीव भोंगो नाम श्री पंचाध्याय गोड. चार विपरा संध्या वंदना, विपरा संध्या वंदना. आपुन लिंगा पूजन होये साधू दर्शना. जय देव बोलती शिवशब्द जना, बोलती शिवशब्द जना. योगायोगी राज करू रघुनंदना. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, भरत शत्रुघ्न. धनवर विद्ये माझी शोभे रघुनंदना. जय देव बोलती शिवशब्द जना, बोलती शिवशब्द जना. योगायोगी राज करू रघुनंदना. कौसल्या सुमित्रा वाळी रामाची, वाळी रामाची.
उभा भानुदास उभा भानुदास गुण लाख सीतेची हे देव बोलती शिवशब्द जना बोलती शिवशब्द जना योगा योगी राज करू रघुनंदन सकाने उद्धाने मुकार मदनी परिक्रम गोमंड षडाक्षरे ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुवर्ण निशाचर देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नवे कृतांता जय देव दुर्गमिला पाताळ विना प्रतिशब्द कर्तरीला धरणीधर बांधीला खेद काढले पर्वत समुच्छेद रामे रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नवे कृतांता जय देव राहिले लोटांगण वंदन करण डोळ्यान पायन उपगले हरे हरिंदर आनंद पूजन भावे पवाळी म्हणे नमा पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सुंदर राम महारुद्र हनुमान की जय श्री राम जय राम जय जय राम 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 कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय आता विश्वात्मके देवे येने वाग यज्ञ तोषावे दोषो निमज द्यावे वसाय दान हे कराचे व्यंकटी सांडू दया सतकर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांचिल तू ते लावो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांडियाळी अनावर्त भूमंडळी भेटो तया भूता कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आरांचन मार्तंड ते तापहीन हे सर्वादी सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होरीती लोकी बलिजो आदी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपविजय विशेष लोकी भ्रष्ट विजयी वाळविती वेद म्हणे श्री विश्वेश्वरा हो आ होईल दान पसारो येणे वर ज्ञान देव सुखिया झाला येणे वर ज्ञान देव सुखिया झाला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
आस पुरवावी पावन झालो चराचरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम